नमः. प्रथम गणेशाला वंदन करते, शारदा मातेला वंदन करते, गुरूंना वंदन करते, माझ्या मात्यापित्यांचं स्मरण करते आणि आपण सर्व श्रोते मंडळी, गीताप्रेमी ज्यांच्या हृदयामध्ये भगवंताचा निवास आहे त्यांना सर्वांना नमस्कार करून मी बोलायला सुरुवात करते. आपण कर्माचे अध्याय बघतोय. चौथा अध्याय चाललेला आहे आपला. कर्म, विकर्म, अकर्म यांच्या व्याख्या आपण बघितल्या आणि गहना कर्मणो गतिही, कर्माची गती किती गहन आहे तेही आपण पाहिलं. म्हणजे चांगलं कर्म कोणतं, वाईट कर्म कोणतं हे आपण अजिबात ठरवू शकत नाही. ते ठरवणं काही इतकं सोपं नाही आहे. कोणत्याही कर्मावर आपण योग्य किंवा अयोग्य, हे कर्म योग्य आहे किंवा हे कर्म अयोग्य आहे असं आपण शिक्के मारू शकत नाही. आता आपण ढोबळमानाने जर चोरी करणं वाईट आहे, कोणाला ठार करणं पाप आहे किंवा दान देणं हे पुण्यकारक आहे असं जरी म्हटलं तरी त्या कर्माच्या पाठीमागे हेतू कसा आहे, त्याच्यावर हे कर्म चांगलं का वाईट ते ठरलेलं असतं. हे पण आपण मागच्या वेळेस बघितलं की हेतू शुद्ध पाहिजे तर कर्म शुद्ध होतं. म्हणजे आता आपल्या शिवाजी महाराजांनी सुरत लुटली म्हणजे काय केलं, चोरीच केली ना त्यांनी, परंतु ते कर्म आपण वाईट म्हणत नाही, ते त्यांनी चांगलंच कर्म केलं असं आपण म्हणतो. किंवा अफजल खानाला ठार केलंय त्यांनी, म्हणजे त्यांनी खून केलेला आहे, पण तरी सुद्धा आपण काय म्हणतो, हे शिवाजी महाराजांचं कर्म हे पुण्यकारक होतं. नंतर काही लोक दान देतात, तर दान देणं हे पुण्यकारक कर्म आहे असं आपण म्हणतो. परंतु त्याच्या मागचा हेतू काय आहे. आता जर काही लोक दान देण्यासाठी म्हणून म्हणजे एखाद्या संस्थेला देणगी देतात आणि कशासाठी देतात, तर आपला आयकर म्हणजे इन्कम टॅक्स चुकावा म्हणून, इन्कम टॅक्समध्ये सवलत मिळावी म्हणून मग तेवढी रक्कम त्या संस्थेला दान करूया असा त्यांचा हेतू असतो. म्हणजे तो हेतू काही शुद्ध नसतो, त्यामुळे ते काही त्यांचं पुण्यकर्मामध्ये ते दान काही त्यांचं गणलं जात नाही. म्हणजे त्या व्यक्तीचं दान देणं हे उपकारासाठी नसते तर स्वार्थापोटीच असते, म्हणून ते पुण्यकारक कसे म्हणता येईल. म्हणजे अशा प्रकारे कर्माची गती कशी गहन आहे ते आपण सगळं मागच्या वेळेस पाहिलं होतं. म्हणून धर्म कोणता, अधर्म कोणता हे ठरवणं किती अवघड आहे, कारण हे व्यक्ती सापेक्ष, परिस्थिती सापेक्ष अशा ह्या गोष्टी असतात. मग त्याच्या पुढचा श्लोक आता आपल्याला बघायचा आहे की यस्य सर्वे समारंभा कामसंकल्प वर्जिताः ज्ञानाग्निदग्ध कर्मानं तमाहु पंडितम बुधाः. म्हणजे चौथ्या अध्यायातला 19वा श्लोक आहे हा. कर्माची गती गहन बघितली आपण आणि मग आत्मज्ञानी कसा असतो, तो कसे कर्म करतो, म्हणजे कर्मयोग्याची लक्षणच आपण ही बघतोय आता. तर मग त्यांनी असं सांगितलंय की ज्याची सर्व कार्ये कामनारहित असतात. हे तर आपण आता पहिल्यापासून 3ऱ्या अध्यायापासून बघत आलोय की अनासक्त कर्म, आसक्तीरहित कर्म, संकल्परहित कर्म असं कर्म जो करतो त्या ज्ञानरूपी अग्नीने त्याची कर्मे भस्म होऊन जातात आणि त्याला ज्ञानी लोक पंडित असं म्हणतात. म्हणजे यस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्जिताः, कामनारहित, संकल्परहित अशी कर्मे जो करतो त्याची कर्मे ज्ञानाग्नी दग्ध कर्मानन, म्हणजे ज्ञानरूपी अग्नीमध्ये त्याची कर्म ही काय होऊन जातात, भस्म होऊन जातात. आणि अशा ज्ञानाला ज्ञानी लोक पंडित असं म्हणतात. अशा पुरुषाला ज्ञानी लोक सुद्धा पंडित असं म्हणतात. पंडित म्हणजे पण आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं की पंडा बुद्धी ज्यांनी ग्रहण केलेली आहे, धारण केलेली आहे, त्याला पंडित असं म्हणतात. म्हणजे संकल्परहित होणे, मी करतो हा कर्तृत्वाभिमान टाकणे, ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. कर्म करताना अभिमान गेला पाहिजे आणि कर्मफलाची आसक्तीही टाकली गेली पाहिजे, तेव्हा ते कर्म शुद्ध होतं. म्हणजे ज्ञानवंतांची ही 2 लक्षणं या ठिकाणी सांगितलेली आहेत की ज्ञानवंतांची सर्व कर्मे वासना आणि संकल्प विरहित असतात आणि ज्ञानरूप अग्नीद्वारा मी करतो हा कर्तृत्वाभिमान आणि मी कर्मफल भोगतो हे भोक्तृत्वाभिमान
दोन्हीही दग्ध झालेले असतात. मस्त सांगितलं यांनी. आणि त्या कर्मानुसारच आपल्याला फळ मिळत असतं. जसं कर्म 4 प्रकारचं आहे. कर्म 4 प्रकारचं इथे सांगितलंय त्यांनी की शुभ कर्म आहे, अशुभ कर्म आहे आणि शुभाशुभ म्हणजे थोडं शुभ थोडं अशुभ असं मिश्र कर्म आहे. आणि एक जे आहे ते यापैकी या तिन्हीपैकी काहीच नाही असं एक शुद्ध कर्म आहे. तर ते शुद्ध कर्म हे ज्ञानी लोक करत असतात. आणि आपण सर्वसामान्य लोकांकडून घडणारी जी कर्मे असतात ती कधीतरी शुभ कर्म असतं, कधीतरी अशुभ कर्म असतं आणि कधीतरी शुभाशुभ कर्म असतं असं त्यांनी सांगितलंय. म्हणजे की जे लोक आसुरी प्रकृतीचे असतात त्यांच्या हातून जी घडणारी कर्मे असतात ती अशुभ असतात. आणि गीतेच्या 16व्या अध्यायात येईल आपल्याला हा श्लोक. अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधंच संश्रिताः. म्हणजे त्यांची कर्मे कशी असतात? अहंकार, बल, दर्प, काम, क्रोध इत्यादी आसुरी विकारांचा आश्रय करणारे असं त्यांचं कर्म असतं, आसुरी प्रवृत्तीच्या लोकांचं. आणि मग ते काय करतात की इतरांच्या ठिकाणी असलेल्या आत्मतत्वाचा द्वेष करतात, मत्सर करतात. म्हणजे कुठल्याही माणसाचा द्वेष करणं, मत्सर करणं म्हणजे आपण त्याच्यामध्ये असलेल्या आत्मतत्वाचाच जणू काही मत्सर करतो. त्याच्यामध्ये असलेल्या आत्मतत्वाचा, परमेश्वराचा. आता आपल्याला गीता सांगते ना की प्रत्येकामध्ये परमेश्वर आहे. मग प्रत्येकामध्ये असलेल्या परमेश्वराचाच जणू काही आपण द्वेष करत असतो. त्या माणसाचा द्वेष करणं म्हणजे त्याच्यामध्ये असलेल्या परमेश्वराचा आपण मत्सर करत असतो. म्हणून तो करू नये असं त्यांनी सांगितलंय. अर्थात असल्या आसुरी लोकांची कर्मे त्यांच्या स्वभावानुसार दुष्टपणाची असतात आणि अशा कर्मांना अशुभ कर्म असं म्हटलं जातं. आणि या अशुभ कर्माचं फळ काय असतं? मग नरक यातना ह्या अशुभ कर्माचं फळ असतं. आणि शुभ कर्माचं फळ स्वर्ग असतं. आणि जी शुभाशुभ कर्मे असतात, मिश्र कर्मे असतात, त्याचं फळ म्हणजे पृथ्वी लोकावर मानव जन्म आपल्याला मिळत असतो असं त्यांनी सांगितलंय. मग शुभ कर्म कसं ओळखायचं? मग कर्माच्या या 3 प्रकारच्या संबंधात येथे आणखी एका प्रश्नाचा विचार करायला पाहिजे की नित्य कर्म करीत असताना एखादं कर्म शुभ आहे हे असं कसं ओळखायचं, एखादं कर्म अशुभ आहे हे कसं ओळखायचं? मग छान त्यांनी इथे एक आपल्याला युक्ती सांगितली आहे की आपण दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा कर्म करत असतो तेव्हा चांगलं कर्म, वाईट कर्म कसं ओळखायचं? तर ज्या लोकांच्या बुद्धीला शास्त्राधिकांचा संस्कार झालेला असेल, म्हणजे लहानपणापासून शास्त्रामध्ये काय सांगितलंय, कुठलं कर्म चांगलं, कुठलं वाईट हे सांगितलेलं आहे, ह्याचा संस्कार जर त्याच्यावर झालेला असेल आणि शुभाशुभ कर्माचा विवेक मग त्याला सुलभपणे होईल. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते असं येईलच आपल्याला 16व्या अध्यायामध्ये की कुठलंही कर्म करण्याच्या आधी शास्त्राचा आधार घेतला पाहिजे. मग ह्या गोष्टी मग त्याला असं कळेल की हे शुभ कर्म आहे. मग अशुभ कर्म काय? तर प्रत्येक कर्म उपस्थित झाले असतात त्याविषयी शास्त्रार्थ पाहणे किंवा शिष्ट जणांना जाऊन विचारणे ही गोष्ट जरी इष्ट असली तरी व्यवहार्य नाही आहे. म्हणजे आता काय प्रत्येकाला आपण काही जाऊन विचारू शकत नाही किंवा प्रत्येक वेळेस आपण काही ग्रंथ उघडून पाहणार नाही की आता हे कर्म आपलं शुभ आहे का अशुभ आहे. मग ह्याची कसोटी कशी? प्रत्येक वेळेस तर आपण ग्रंथ पाहू शकणार नाही. मग कसं ठरवायचं की शुभ कर्म कसं आणि अशुभ कर्म कोणतं? तर त्याची सर्वसाधारण कसोटी त्यांनी अशी सांगितली आपल्याला की एखादं कर्म करत असताना जे कर्म केल्यानंतर मनुष्याला जनाची किंवा मनाची लाज वाटणार नाही असं कर्म करावं. हे पण आपल्याला खरं लहानपणापासून माहिती आहे. पण परत ते म्हणतात की जनी आपल्याला रामदास स्वामींनी सांगितलंय जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे असं समर्थांनी सांगितलंय. पण हे असं सांगतात की समाज आजकाल इतका अवनत झालेला आहे, अधोगती झालेली आहे समाजाची की समाज म्हणेल चांगल्या कर्माला सुद्धा वाईट म्हणू शकतो समोरचे लोक, किंवा वाईट कर्माला सुद्धा चांगले म्हणू शकतात, स्वार्थासाठी काहीही घडू शकतं.
म्हणून नैतिक मूल्याचं पण अवमूल्यन झालेलं आहे सध्या. त्यामुळे मग त्यांनी असं सांगितलं आहे की आपण जनलज्जेपेक्षा मनलज्जेच्या कसोटीवर ठरवावं की हे कर्म चांगलं आहे का वाईट आहे. आपल्या मनामध्ये ईश्वराचा वास असतो. प्रत्येकाच्या मनुष्याच्या हृदयामध्ये ईश्वराचा वास असतो आणि तो ईश्वर प्रत्येकाला त्याच्या कल्याणार्थ अवश्य असलेली सत्प्रेरणा देत असतो. आपल्याला आपला आतला परमेश्वरच सांगत असतो. एखादं कर्म जर आपण करतोय आणि आपल्याला टोचणी लागते मनाला, जर आपल्या हातून एखादं वाईट कर्म घडलं तर आपल्या मनाला टोचणी लागते की हे मी करायला नको होतं, हे माझ्याकडून वाईट घडलं असं होतं. आणि म्हणून मग त्यांनी सांगितलंय की मनोविकारांच्या जंजाळातून ही सत्प्रेरणा आपल्या बुद्धीपर्यंत शुद्ध स्वरूपात पोहोचते. म्हणजे जर आपण आपल्या स्वतःशी प्रामाणिक असलो तर आपल्याला ही प्रेरणा ओळखण्याचा अभ्यास आपल्याकडून घडतो आणि आपला आतला परमेश्वर आपल्याला काय सांगतोय हे आपण ठरवू शकतो. म्हणजे जेव्हा एखादे वाईट कर्म करावे असे आपले कामक्रोधादी मनोविकार आपल्याला सांगत असतात त्याच वेळी हे कर्म वाईट आहे, हे तू करू नकोस अशी आपली मनोदेवता आपल्याला सांगत असते. हा अनुभव प्रत्येकाला असेल थोड्याफार प्रमाणामध्ये की ती काय असते, ती आपली सत्सद विवेक बुद्धी असते आणि तिलाच अंतस्फूर्ती असं म्हणतात की माझा आतला आवाज मला काहीतरी सांगतोय असा अनुभव येतो आपल्याला. आणि मग ही प्रेरणा, ही सत्सद विवेक बुद्धी त्या ईश्वराकडून आपल्याला होत असते. कारण गीतेमध्ये सांगितलेलंच आहे, ईश्वर सर्वभूतानां हृदये अर्जुन तिष्ठती. सर्वांच्या हृदयामध्ये ईश्वराचा वास आहे. किंवा अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थितः, की मीच आत्मा म्हणून प्रत्येकाच्या हृदयामध्ये राहिलेलो आहे असं भगवंत सांगतात. सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्ट, मीच सर्वांच्या हृदयामध्ये आहे. म्हणजे अशी अनेक आपल्याला वाक्य या ठिकाणी गीतेमध्ये पाहायला मिळतात, प्रमाणं मिळतात ह्याची, की ह्या सत्प्रेरणेमुळेच आपल्या पुढे कोणतेही कर्म उपस्थित होताच ते वाईट असेल तर तसे लागलीच आपल्याला कळते आणि ते करण्याची कल्पनाही आपल्या मनाला लज्जास्पद वाटते. आणि मनोविकारांच्या स्वाधीन होऊन जर आपण ते करू लागलो कर्म, म्हणजे स्वार्थासाठी, एखादा मनुष्य जरी आतमध्ये मन सांगतंय मला की हे करू नको, पण स्वार्थापोटी जर मी ते कर्म वाईट असलं तरी सुद्धा केलं तर काय होतं, माझ्या मनाला रुखरुख लागते आणि मग कशासाठी म्हणून मी हे केलं, का मी हे पाप केलं, अशा प्रकारचा पश्चाताप माझ्या मनाला होतो. म्हणून त्यांनी सांगितलं आहे की जे कर्म करण्याची कल्पना मनात उद्भवताच मनाला अप्रसन्नता वाटते, जे करीत असता मनाला टोचणी लागते आणि जे केल्यावर मनाला पश्चाताप होतो ते कर्म अशुभ समजावे. म्हणजे शुभ कर्म कसं समजायचं, अशुभ कर्म कसं ओळखायचं याची कसोटी त्यांनी आपल्याला सांगितली आहे. जे कर्म करण्याची इच्छा होताच मनाला प्रसन्नता वाटते. आता गीता सांगावी, गीता ऐकावी, गीतेचा अभ्यास करावा, हे मनात आल्याबरोबर मन प्रसन्न होतं. म्हणून मला असं वाटतं की हो, हे कर्म शुभ आहे, हे मी करायलाच पाहिजे. म्हणजे की जे आचरित असता जनांची आणि त्याहीपेक्षा मनाची यत्किंचितही लाज वाटत नाही आणि जे कर्म हातून पार पडल्यानंतर मनाला संतोष वाटतो, याच्यामध्ये काही स्वार्थ नाही आहे कुठला. त्यामुळे अनासक्त कर्म पण घडतंय, हे ज्ञानदानाचं कर्म पण घडतंय, हे परमेश्वराची सेवा पण होतीये याच्यातून. म्हणजे हे कर्म शुभ समजावं असं त्यांनी सांगितलं. अशी अनेक कर्म असतील की जी आपण नेहमी करत असतो. मग शुभाशुभ कर्म म्हणजे जी थोडी शुभ पण असतात, थोडी अशुभ असतात. म्हणजे ही कर्मे सुद्धा मनाच्या ह्या कसोटीवर पारखण्याचा अभ्यास जितका अधिक होईल तितकी अंतःकरणातील सत्प्रेरणा आपल्यास अधिक स्पष्ट आणि शुद्ध स्वरूपात होऊ लागते. म्हणजे आपल्याला मग कळायला लागतं की शुभ कर्म कुठलं, अशुभ कर्म कुठलं, कुठलं कर्म मी करायला पाहिजे, कुठलं कर्म मी टाकायला पाहिजे.
आणि मग अशा प्रकारे ज्ञानी महात्मे कर्म करतच असतात. हे सर्वसामान्यांचं सांगितलं, पण ज्ञानी महात्मा तर त्याच्याही पलीकडचा असतो. त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झालेलं असतं. त्यामुळे त्या ब्रह्मज्ञान एकदा प्राप्त झालं की मागील आणि पुढील पातकांचा स्पर्श न होता त्यांचा नाश होतो असं सांगितलेलं आहे. मग एक शंका इथे त्यांनीच उत्पन्न केली आहे की कर्मविपाक सिद्धांत आपण पाहिला की प्रत्येकाला आपल्या कर्माचं फळ हे भोगावंच लागतं. हे आपण बघितलं मागच्या वेळेस. मग ज्ञानी लोकांची जी कर्म असतात ती भस्म कशी काय होतात असं त्यांनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेला आहे. तर त्याचे साधं उत्तर असं आहे की ज्ञात्याला आपल्या कर्माचा अहमपणा नसतो. मी केलं असं त्याच्यामध्ये अहंकार नसतो आणि ममत्व पण नसतं की माझ्यामुळे झालं, मी केलं म्हणूनच झालं असं ममत्व पण त्याच्याकडे नसतं. त्यामुळे त्याला कर्मभोग त्याचा सरतो. आणि जो परमार्थतः सम्यकदर्शी असतो त्याने पंडा नावाची बुद्धी धारण केलेली असते. त्यामुळे त्याचा कर्मभोग आपोआप सरून जातो. म्हणजे त्याला त्या कर्माचं काहीही फळ मिळत नाही, त्या कर्माचा लय होऊन जातो असं सांगितलंय की यस्य सर्वे समारंभा कामसंकल्पवर्जिताः ज्ञानाग्नी दग्ध कर्मानन. ज्ञानरूपी अग्नीमध्ये त्याची कर्म जी शुभ असतील अशुभ असतील त्या सगळ्या कर्मांचं भस्म होऊन जातं. आणि अशा याला ज्ञानी किंवा पंडित असं म्हणतात. पंडितम बुधाः असं म्हटलेलं आहे त्यांनी. म्हणजे असा हा ज्ञानी आपली कर्मे लोकसंग्रहार्थ करतो. तो लोकांच्या सेवेसाठीच ही सगळी कर्मे करत असतो. स्वतःचा त्याचा काहीही त्याच्यामध्ये स्वार्थ नसतो. मग त्यांनी पुढच्या श्लोकामध्ये की हा कसा असतो ज्ञानी. त्यक्त्वा कर्मफलासंगम नित्यतृप्तो निराश्रयः कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित करोति सः. की त्यक्त्वा कर्मफलासंगम, परत तेच आलं की त्यांनी कर्मफळाचा त्याग केलेला असतो, त्याचा संग टाकलेला असतो आणि नित्य तृप्त असतो तो, निराश्रय असतो तो. आणि कर्मण्यभिप्रवृत्तोपि नैव किंचित करोति सः, म्हणजे कर्तृत्वाभिमान त्यांनी सोडून दिलेला असतो आणि कर्मामध्ये उत्तम प्रकारे वागत असूनही तो काहीच करत नाही. म्हणजे तो सगळं काही करून अकर्ता असतो असं त्यांनी सांगितलंय. ही सगळी ज्ञानी पुरुषाची, उत्तम कर्मयोग्याची लक्षणं त्यांनी आपल्याला या अध्यायामध्ये सांगितलेली आहेत. मग निसंगता हा शब्द आला इथे. काय त्यक्त्वा कर्मफलासंगम. निसंगता ही दोन प्रकार, म्हणजे संघ हा दोन प्रकारचा असतो. एक बहिस्संग आणि एक अंतःसंग असतो. मग बहिस्संग म्हणजे काय की आप्तेष्ट आहेत, आपले सगळे मित्र, नातेवाईक, पुत्र, पती, पत्नी, माता, पिता, हे सगळे आप्तेष्ट आणि त्यांच्यामध्ये आपलं झालेलं काय संघ, त्याला म्हणायचं बहिस्संग. बाह्य संघ हा सगळा, त्यांच्याशी जे आपलं नातं निर्माण झालेलं आहे, जे प्रेम आहे, ते सगळं काय आहे बहिस्संग म्हणतात. आणि आतला संघ म्हणजे काय तर पंचतन्मात्रांचे जे सगळे विषय असतात, म्हणजे हे काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, हे सगळे अंतःसंग आपले आहेत. मग त्याच्यामध्ये अगदी त्यांनी सद्गुण सुद्धा सांगितलंय की शांती, दया, क्षमा यांना सुद्धा त्यांनी संघच म्हटलेला आहे एक प्रकारचा. कारण की हा जो संघ असतो हाच आपल्या पुढच्या जन्माला कारण असतो. याच्यामध्ये भरत राजाची गोष्ट आलेली आहे बघा, त्याच्यावरून मला आठवली एकदम की भरत राजा जो होता म्हणे तो पूर्वी भरत राजा हा त्याचा म्हणजे एक राजा असतो. ह्याच्यामध्ये भागवतामध्ये ही गोष्ट आलेली आहे. आणि तो जेव्हा ह्याला जो म्हणजे वृद्धाश्रमाकडे झुकतो, थोडासा वृद्ध होतो, तेव्हा सगळं आपल्या मुलांकडे सुपूर्द करतो राज्य आणि वनामध्ये जातो. आणि आता आत्मज्ञानासाठी प्रयत्न करायचा आपण असा त्यांनी मनाचा निश्चय केलेला असतो. आणि तो वनामध्ये जाऊन त्याची तपश्चर्या करणं, त्याचं दैनंदिन एक झोपडी बांधून तिथे तो राहतो.
आणि मग रोज गंगेवर जायचं, स्नान करायचं, काय 4 घरी भिक्षा मागायची आणि थोडंसं काहीतरी करून खायचं. म्हणजे कुठलाही संग्रह नाही, कुठलाही परिग्रह नाही, असं त्याचं ते जीवन आणि राजा असतो बरं का, ते सगळं टाकून देऊन तो आलेला असतो. आणि ते एकदा काय होतं, तो नदीमध्ये स्नान करत असतो आणि स्नान करता करता त्याला एक हरिणीचं पिल्लू, हरिणी, एक गर्भवती हरिणी असते आणि ती हरिणी, तिच्या पाठीमध्ये वाघ लागलेला असतो आणि ती गर्भवती असते आणि त्या वाघाच्या भीतीने ती इतकी वेगाने पळत 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 त्या नदीमध्ये धापकन उडी टाकते आणि धापकन उडी टाकल्यामुळे तिचा गर्भ गळून पडतो. म्हणजे गर्भगळीत होणं हा जो शब्द आहे ना, तो अतिभीतीमुळे कसा होतो, कशी आपली मराठी भाषा आहे की गर्भगळीत होणं, तर खरोखरच तिचा तो गर्भ गळून पडतो आणि ती हरिणी त्या क्षणी तिथे मृत्यू पावते. आणि हे त्या नदीमध्ये भरत राजा जो असतो, हा आता संन्यासी झालेला आहे, तो तिथे नदीमध्ये स्नान करत असतो, अर्घ्य देत असतो नदीला आणि अर्घ्य देता देता त्याच्या उंजळीमध्ये ते नवजात अर्भक हरिणीचं पिल्लू त्याच्या उंजळीमध्ये येतं आणि ते आल्यानंतर त्याच्या मनामध्ये दया, क्षमा ह्या सगळ्या गोष्टींचा उदय होतो. आता तो संन्यासीच झालेला असतो, आत्मज्ञानाकडे प्रयत्न करत असतो, आत्मज्ञानाची, परमेश्वराची आराधना करत असतो आणि दया हा गुण काही तसा वाईट नाही आहे, त्यामुळे तो ती दया करतो, तिला घेऊन येतो त्या पिल्लाला आपल्या झोपडीमध्ये. आणि मग त्या पिल्लाला पाहून त्याला इतकं मनामध्ये हे येतं की आता ह्या पिल्लाला मी दूध दिलं पाहिजे, ह्याला कोळं कोळं गवत दिलं पाहिजे, ह्याची मी जोपासना केली पाहिजे की जेणेकरून ह्याचं आयुष्य वाचेल, हा हळूहळू मोठा होईल. असं करून त्या हरणाच्या पिल्लावर त्याचं एवढं प्रेम जडतं. संग टाकलेलं आहे खरं तर त्यांनी, पुत्र पत्नी सगळे नातवंड राज्य सगळं टाकून आलेला आहे तो, पण इकडे हा संग जडला त्याला हरिणीचा. आणि मग त्या हरिणीवर इतकं प्रेम त्याचं मनापासून होतं आणि तो सतत त्याला ती हरिणीचं बाळच दिसायला लागतं. मग तो समाधीला बसला, डोळे मिटून परमेश्वराची आराधना करायला बसला, तरी सुद्धा त्याला सतत ते पिल्लू हरिणी डोळ्यापुढे येते. आणि असं करता 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 मग त्याचा अंतकाळ येतो आणि मग अंतकाळी सुद्धा ते हरिणीचं पिल्लूच त्याला दिसतं आणि त्याचा अंत होतो आणि त्या ठिकाणी त्याला जन्म जो मिळतो तो हरिणीचा मिळतो, हरणाचा जन्म त्याला मिळतो. आणि त्या हरणाच्या जन्मामध्ये म्हणे मग त्याचं ते ज्ञान जागृत असतं की असं असं झालेलं आहे आपल्याकडून, आणि मग ते जे काय यथावकाश त्याचा त्या हरणाच्या जन्मातूनही मृत्यू होतो मग, आणि मग नंतर त्याला एक जन्म मिळतो, तो ब्राह्मणाचा पुत्र म्हणून मिळतो आणि तिथे त्याचं नाव जडभरत असं झालेलं आहे आणि तो अतिशय आत्मज्ञानी त्या ठिकाणी झालेला आहे 3ऱ्या जन्मामध्ये. आणि मग तिथे त्यांनी त्या रघुगण राजाला उपदेश वगैरे केलेला आहे. ती गोष्ट पुढे मोठी आहे, पण मला सांगायचं काय की संग, की केवळ त्या हरिणीच्या पिल्लावर प्रेम केलं त्यांनी आणि अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम, की अंतकाळी जे आपल्याला मनामध्ये येतं तो जन्म आपल्याला मिळतो, तसा हरणाचा जन्म त्याला मिळालेला आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की सगळे संग टाकले पाहिजे. असा हा कर्मयोगी असतो की त्यांनी सगळे संग टाकलेले असतात. म्हणजे त्यांनी म्हटलंय की हा गीतेतला एक सर्वश्रेष्ठ श्लोक आहे. सगळे श्लोक चांगले आहेत गीतेतले, पण हा अतिशय चांगला आहे की कर्म न टाकता कर्मफळ टाकणं फार कठीण असतं. पण हा सामान्य मानवाच्या दृष्टीने असणारा चमत्कार आत्मज्ञानी संतांनी मात्र अनेक वेळा केलेला आहे की कर्म करून अकर्ता असं ते झालेले आहेत. मग या ठिकाणी त्यांनी कोणाची गोष्ट सांगितली आहे बरं, एक कृष्ण भक्त होते तुलसीदास हे कृष्ण भक्त होते आणि निर्धन होते, ते त्यांच्याजवळ काहीही नव्हतं, अपरिग्रही होते. त्यामुळे त्यांच्याकडे एक जण आला आणि तो म्हणाला की मला ना महात्मा आहेत हे मोठे, आपल्याला काही मदत करतील असं वाटलं त्याला. आणि मग तो आला त्यांच्याकडे की माझ्या मुलीचं लग्न ठरलेलं आहे, मला काही तुम्ही दान करा, काही पैसे द्या असं म्हणतो. आता हे तर अपरिग्रही, यांच्याकडे काहीही नसतं. तर मग तिथे एक मोठे संत असतात, रहीम खान खाना, आणि हा गृहस्थाश्रमी असतो आणि ह्याच्याकडे भरपूर धन असतं. तर तुलसीदास त्या रहीम खान खानाकडे पाठवतात ह्या माणसाला आणि एक चिठ्ठी देतात, त्याच्याबरोबर काहीतरी निरोप पाठवतात. मग त्या रहीम खानाला कळतं की तुलसीदासांचं पत्र तो वाचतो आणि त्या माणसाला तो भरपूर मदत करतो, भरपूर पैसे देतो, भरपूर धन देतो. आणि मग तुलसीदासांजवळ परत तो माणूस येतो आणि सांगतो की असं असं त्यांनी मला पुष्कळ मदत केली, पण ते म्हणाले काय बोलले खाना,
तर म्हणे काहीच बोलले नाही. ते काय करायचे म्हणे की दान देण्यापूर्वी हात उंच करायचे आणि नंतर खाली पाहून दान द्यायचे. हात उंच करायचे आणि खाली पाहून दान द्यायचे. मग याचा अर्थ काय, तर तुलसीदासांना तो अर्थ बरोबर कळला आणि मग तुलसीदासांनी त्याच्या 2 ओळी लिहिल्या आणि त्या रहीम खानाकडे पाठवल्या. त्या ओळी अशा, सीखी कहा खाना नजू ऐसी देनी देन, सीखी कहा खाना नजू ऐसी देनी देन, जो जो कर ऊंचे करो त्यो त्यो नीचे नयन, जो जो कर ऊंचे करो त्यो त्यो नीचे नयन. म्हणजे दान देणारा कोण, मी कोण आहे, दान देणारा तो आहे, त्यांनी मला दिलंय म्हणून मी देतोय, मी कोणीही नाही आहे. म्हणजे त्यांनी असं म्हटलं की दान देण्यास आपण कुठे शिकला, कारण दान देतेवेळी हात जितका उंच केला तितकी आपली दृष्टी खाली होती, असा या दोह्याचा अर्थ आहे. तर मग ते रहीम खाना काय म्हणतात ते पण दोह्यामध्येच उत्तर देतात. ते म्हणतात, देनहार कोई और है भेजत जो दिन रैन, देनहार कोई और है भेजत जो दिन रैन, लोग भरम मुझ पे करे याते नीचे नयन. म्हणजे लोकांचा भ्रम असा होतोय की मीच दान देतोय, अहो मी कोण देणार, तो मला परमेश्वर देतोय म्हणून देऊ शकतोय मी. म्हणजे म्हणून माझे डोळे खाली जातात, माझी लाजेनी मान खाली झुकली जाते आणि हात मात्र उंच की तो परमेश्वर देणारा आहे म्हणून हात वरती जातात आणि डोळे खाली होतात की लोकांचा भ्रम असा होतोय की हेच दान देत आहेत. म्हणजे असा सुंदर अर्थ त्यांनी दिला इथे की जगत पालक ईश्वर आहे, परंतु लोकांना भ्रम असा होतो की मीच दान देतो आणि तो गैरसमज दूर व्हावा म्हणून माझी दृष्टी खाली असते, तो नीचे नयन, म्हणून माझी दृष्टी खाली असते. याला म्हणायचं निष्काम कर्मयोग. नित्य काय त्यक्त्वा कर्म फलासंगम हे सांगितलं त्यांनी की हा फलाचा संग टाकलेला, फलाची आसक्ती टाकलेला निष्काम कर्मयोगी कसा असतो की कर्तृत्वाचा अहंकारही नाही आणि भोक्तृत्वाची लालसाही नाही. अशी सूरदासांची पण कथा येते की सूरदास पण असेच होते की अकबर स्वतः त्यांच्याकडे आलेला आहे आणि अकबरांनी त्यांचं ते पद त्यांना आवडलेली आहे. तानसेन त्यांची पदं गात होता सूरदासांची. तर अकबराला सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की मी फक्त केवळ कृष्ण कथा करतो, मी कोणाही नराची कथा करत नाही, नराची स्तुती करत नाही, असं प्रत्यक्ष अकबराला सांगितलेलं आहे. आणि अकबरांनी भरपूर द्रव्य दिलं, गावे दिली, इनामं ह्यांना, पण त्या सूरदासांनी ती सगळी परत पाठवून दिली आणि अकबराला सांगितलेलं आहे की पुन्हा माझ्या भेटीला तुम्ही येऊ नका. म्हणजे एवढा निस्पृह, एवढे असे संत आपल्याकडे होऊन गेलेले आहेत आणि या संतांनी हे सगळं आचरण करून दाखवलेलं आहे. आपल्याला हे अशक्य कोटीतलं वाटतंय. आपण जेव्हा ही आत्मज्ञानाची कर्मयोगाची लक्षणं वाचतो, स्थितप्रज्ञाची लक्षणं वाचतो, तेव्हा आपल्याला असं वाटतं की कसं शक्य आहे हे, आपण नाही असं वागू शकत. पण संत असे वागलेले आहेत, त्यामुळे त्यांचं उदाहरण आपल्या डोळ्यापुढे आहे. मग त्याच्या पुढचा गुण येतो त्यक्त्वा कर्मफलासंगम नित्यतृप्तो निराश्रय. हा नित्यतृप्त होते, हे सूरदास नित्यतृप्त होते. नंतर आपण कोण पाहिले अजून, तुलसीदासही तसेच होते. परंतु आता हा पुढचा आहे निराश्रयता, म्हणजे सुद्धा अनासक्तीच, की आत्मज्ञानाचे आणखी एक महत्त्वाचं लक्षण आहे निराश्रय होणे. म्हणजे दृष्ट व अदृष्ट फलाविषयी जो संपूर्णपणे अलिप्त असतो, अनासक्त असतो, त्याला निराश्रय म्हटलेलं आहे. ज्ञानोबांनी फार सुंदर सांगितलंय, जो शरीरी उदासू फळभोगी निरासू नित्यता उल्हासू होऊनी असे, जो संतोषाचा गाभारा आत्मबोधाची या ओगरा पुरे न म्हणेची धनुर्धरा आरोगिता. म्हणजे कसा असतो हा कर्मयोगी, हा ज्ञानी, तो शरीराविषयी उदास असतो. म्हणजे ज्याला शरीराविषयी उदास, याचा अर्थ काय, उदासीनता. म्हणजे काहीही झालं सुख दुःखे समे कृत्वा, तोच येतो सगळीकडे श्लोक, की ज्याला विषयांची ओढ व आसक्ती नसते, फलाच्या उपभोगाविषयी जो निरीच्छ असतो व नेहमी आनंदरूप होऊन राहिलेला असतो. अर्जुना, तो संतोषाच्या गाभाऱ्यात जेवीत असता आत्मबोधाच्या पक्वान्नाला पुरे असे कधी म्हणतच नाही. किती सुंदर भाषा आहे की पक्वान्न कुठलं आहे, आत्मबोधाचं पक्वान्न आहे. आणि तो आपण पक्वान्नाला कधी नाही म्हणत नाही, वा वा छान आहे, येऊ दे अजून, असं म्हणतो.
तसं आत्मबोधाचं पक्वान्नाला तो कधी पुरे असं म्हणत नाही. आणि जेवत कशात असतो? संतोषाच्या गाभाऱ्यात जेवत असतो तो. असा हा आत्मज्ञानी असतो. आणि हा आत्मज्ञानी महात्मा जो असतो हा लोकसंग्रहासाठी कर्म करतो. आणि हा आत्मज्ञानाचं आपण आता पाहिलं. मग